राम राम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे मक्याचा बिबड्यांचा घाटा। त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघून घेऊ। त्यासाठी इथे मका मी सरमरा दळून आणलेला आहे चक्कीतून। तो या पद्धतीने 1 दिवस इतका भिजू घातलेला आहे। आम्ही उद्याच बिबडे करणार आहे। तसेच 2 शेर गहू भिजत घातलेले आहे। हे साधारण पूर्ण 3 दिवस आपल्याला भिजत घालायचे आहे। आता या गव्हामधून गहू दाबल्यानंतर याप्रमाणे चीक निघतो। जसा आपण कुरडयांचा चीक काढतो त्याप्रमाणे आपल्याला याचा चीक करून घ्यायचा आहे। तसेच आपण इथे 1 शेर तांदूळ भिजत घातलेले आहे। हे सुद्धा 2 दिवसापासून भिजत घातलेले आहे। हे सुद्धा आपल्याला चरमरे दळून घ्यायचे आहे। मक्याचे पीठ आपण चरमरे दळून घेतलेले आहे आणि ते 1 दिवसापूर्वीच भिजत घातलेले आहे। आता आपल्याला याचे सर्व रवण तयार करून घ्यायचे आहे। गव्हाचा चीक पाडून घ्यायचा आहे। मक्याचे पीठ आपण तसेच ठेवणार आहे आणि तांदूळ जे आहे ते सुद्धा आपल्याला मिक्सरवर चरमळे वाटून घ्यायचे आहे। याचा पगा या पद्धतीने भुगावतोय। हे साधारण 2 दिवस आपण भिजवलेले आहे। आपण हे चिकाचे गहू दळून घेतलेले आहे। यातून आपण आता चीक काढून घेऊ। या पद्धतीने आपण चीक गाळून घेतलेला आहे। 2 पाण्यातनं स्वच्छ करून घेतलेला आहे आणि उरलेला गव्हाचा चुथा वेगळा करून घेतलेला आहे।